पक्षाचा स्टँडिंग कशा करता तुम्हाला या आधी 2018 जे UC मध्ये झालेलं काय झालं 2018 ते पाहता म्हणजे अधिकार तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता पण तुम्ही राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका, कळलं का? ते तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षातील अनेक आमदार, खासदार किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परत राजकीय घराणेशाहीचा आरोप आहे. मला असं वाटत विनोद गोसाळकर आपल्या पक्षाचे अनेक, सुनील प्रभू आहेत, अजय चौधरी आहेत, विनायक राऊत आहेत, ते सर्वांची नावं पुढे येतात. त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारीसाठी जोर लावतात. संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करतायत, युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करतायत. हा, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. पण अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी, आणि जर विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी, आपला भाऊ, आपला मुलगा, तर कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांना ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जी नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले, कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. घराणेशाही सगळ्यात कुठे असेल.